जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य तसंच आहे। गेल्या 15 दिवसांपासून परिस्थिती जैसे थी आहे। लोकशाही मराठीचा सलग 15व्या दिवशी हा रियालिटी चेक आहे। जवळपास टनभर कचरा या ठिकाणी पाहायला मिळतोय। गेले अनेक दिवस खरं तर या बातमीवर लोकशाही मराठी कायम आहे। महापौरांनी अनेकदा आश्वासनं दिली, काम सुरू आहे, मी स्वतः लक्ष ठेवू नये, या सगळ्या परिसरात मी दौरा करेन असं आश्वासन देण्यात आलं, पण इथं मात्र कचऱ्याचं साम्राज्यच आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, हा समुद्र किनारा आहे की डम्पिंग ग्राउंड? लागवी आजही आपण पाहतोय की 15वा दिवस हा उजळलेला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून जुहूच्या चौपाटीचा आपण आढावा घेत आहोत। कशा पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती पसरलेलं आहे। आजचा 15वा दिवस आहे। आज जरी आपण दृश्य पाहिली तर ही सगळी माझ्या मागची दृश्य आपण पाहू शकतो की टनभर कचरा आजही आपल्याला इथे पाहायला मिळतोय। जसं तू म्हटलं की हा जुहू बीच आहे का मग डम्पिंग ग्राउंड आहे, हे आपण याच्यावरनं अंदाज लावू शकतो। खरं तर समुद्राला भरती आल्यावरती हा सगळाच कचरा जो आहे तो किनाऱ्यावरती पाहायला मिळतो, पण आज भरती नाहीये, त्यामुळे अंदाज लावू शकतो की संपूर्ण किनारा हा किती प्लास्टिकच्या या सगळ्याच कचऱ्याच्या विळख्यामध्ये आहे। एकूणच इथे आजही आपण पाहिलं तर याच कचऱ्यातून अनेक सर्वसामान्य जे आहेत ते आपला मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळतात। इथे माझ्यासोबत काही स्थानिक आहेत जे दररोज इथे वर्षानुवर्ष जे आहेत मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, एक्सरसाइजसाठी येत असतात। मॅम, खरं तर ही परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून आम्ही स्वतः पाहत आहोत। काय नेमकं आजही पाहायला मिळतंय? खरंच पालिका प्रशासन काम करतेय का? हॅलो, मी इथे रोज सकाळी रनिंग करायला येते आणि 1 वर्ष अगोदर एक प्रायव्हेट कंपनी होती आणि ते एकदम बीच स्वच्छ ठेवायचं। आम्ही 5:30ला येतो रोज, परंतु हा 1 वर्षामध्ये बीएमसीनी टेक ओव्हर केलं आणि आम्ही इथे रन पण नाही करू शकतो, लिव्ह अलोन वॉक। तुम्ही बघताय इतकं कचरा असतो, तर आम्ही आता रोडला पळतो। आम्हाला खूप वाईट वाटतो जेव्हा आम्हाला असं करायचं, कारण आम्ही हा ग्रुप का जॉईन केलं, कारण हा बीच जो असतो मुंबईमध्ये एकच जुहू बीच आहे आणि आम्हाला इथे आनंद वाटतो रन करायला। परंतु तुम्ही बघू शकता ह्याची अवस्था कसं आहे। डस्टबिन एकच आहे आणि तो एंट्रन्सला आहे, बाकी कुठलेही जागाला डस्टबिन नाही आहे। तर आमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍज सिटिझन्स की आम्ही जेव्हा इथे बीचला येतो तर आम्ही व्यवस्थित आमचा कचरा ते डस्टबिनमध्ये टाकायला हवं। आणि अजून मला हे सांगायचं आहे की आधी आम्हाला डेड फिशची बॉडीज असे दिसायची नाही, पण आता प्लास्टिकमुळे फिशचे डेड बॉडीज पण दिसतो सी शोरवर। तर ही वाईट अवस्था आम्हाला खूप वाईट वाटते जेव्हा आम्ही बघतो। आमची खूप इच्छा आहे की हे बदलणार, बीएमसी अजून डस्टबिन टाकणार, बोर्ड्स लावणार आणि फाईन लावणार जे लोक असे बीच ठेवतात। पण जसं काम इथे व्हायला पाहिजे तसं काम होतंय का पालिकेकडनं? कारण आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून जेव्हा स्थानिकांना विचारतोय की मॅनपॉवर वाढवली गेली पाहिजे किंवा ज्या यंत्रणा लागल्या पाहिजे, मशिनरीज लागल्या पाहिजे त्या वाढवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर कचरा साफ होईल, पण मागच्या 15-20 दिवसापासून जैसे ते परिस्थिती इथे आम्हाला पाहायला मिळते। खरंच इथे पालिकेची तेवढी यंत्रणा काम करतेय का? नाही, एवढी करत नाही, कारण ऍज आय सेड 5:30ला बीच एकदम स्पॉटलेस असायची, पण आता 1 वर्षापासून असं नाही आहे। खूप कचरा असतो। 1 वर्षापासून आम्ही रोडवरती पळतोय, म्हणून आमची इच्छा आहे की बीएमसी अजून माणसं एम्प्लॉय करावं आणि डस्टबिन्स ठेवावं आणि आमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही फुलफिल करायला हवं। इथे जर आपण पाहिलं तर मोठमोठे नाले आहेत, नाले देखील पूर्णपणे खुले आहेत। जिथे ज्या ट्रॅश बूमच्या जाळ्या बसल्या पाहिजे होत्या त्या दिसत नाहीये। आपण स्वतः आता देखील पाहिलं होतं की या ठिकाणी मोठमोठे नाले आहेत, तिथे नाल्यांवरती झाकणं नाहीयेत, त्यामुळे प्लास्टिकचा कचरा थेट नाल्यातून समुद्रामध्ये फेकला जात आहे। इथले स्थानिक आमदार अमित साटम यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती दिली होती की ट्रॅश बूमसाठी आपण टेंडर काढलेला आहे, पण मात्र तशी काय परिस्थिती आता इथे दिसते तुम्हाला?
तर हे इथे एक पाईप आहे, त्या पाईपमधून सगळं जे जेवणाचं वेस्ट वगैरे सगळं येतो. हे सगळे हॉटेल्स जे आहेत ना आजूबाजूला, तिकडची जी वेस्ट आहे, फूड वेस्ट, ती सगळी आता बीचमध्ये येतो. तर ती पण आपल्याला काहीतरी म्हणजे बीएमसीला काहीतरी करायला हवं. महापौर मागच्या 15 दिवसापासून येण्यासाठी निघालेल्या आहेत, अजून पोहोचलेल्या नाहीयेत. लोकशाही मराठीने त्यांना विचारलं होतं की कधी इथली पाहणी करणार, 1-2 दिवसात करणार असं म्हटलं होतं. अजून त्या आलेल्या नाहीये. काय वाटतं, महापौरांचं कुठेतरी आदेश देऊन किंवा महापौर ज्या पद्धतीत सांगतात की काम करतायत, खरंच ग्राउंडवरती तशी परिस्थिती आहे? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. कारण तुम्ही बघू शकते हे सगळं घाण आणि प्लास्टिक वेस्ट, डेड बॉडीज जे आहेत अॅनिमल्सचे, खूपच वाईट वाटतो. अवस्था एकदमच वाईट आहे. लागवी निश्चितच आपण पाहतोय की ही दूरवर नजर टाकली तर टनभर कचरा आजही पाहायला मिळतोय. नुसता प्लास्टिक नाहीये तर विविध प्रकारचा हा कचरा आहे. आणि यावेळी निश्चितच आपण पाहतोय की आज जुहू चौपाटीवरती परिस्थिती काय आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. खरं तर डम्पिंग ग्राउंड सारखी ही परिस्थिती झालेली आहे. कारण खाली जर आपण पाहिलं तर या सगळ्या कचऱ्याच्या खाली 2 ते 3 फूट खाली हा कचरा एकाच जागी फसलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळंच कचऱ्याचं जे साम्राज्य आजही जो आपण पाहतोय तो काढण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लावावी लागणार आहे. आणि त्यासाठीच इथले स्थानिक असतील किंवा इथे येणारे मॉर्निंग वॉक करणारे लोक असतील, हे आजही तेच सांगत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाला आजही जाग आलेली नाहीये का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे महापौर या अजूनही का या ठिकाणी फिरकलेल्या नाहीयेत? काम सुरू आहे असं म्हटलं जात आहे, पण निश्चितच ग्राउंडवरची काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी देखील महापौरांकडे वेळ नाहीये का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. लागवी अगदी या सगळ्यावर कायम राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.